ही घटना सांगलीमधील आहे। तनिष्का सुजित काळे हिला जन्मताच हृदयाला लहान छिद्र होतं, परंतु तिच्यासोबत पुढे काय झालेलं आहे पहा। चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। तनिष्काच्या हृदयाला लहान छिद्र असल्याने आई वडील खूप दुःखी झाले। तनिष्काला ठीक करण्यासाठी 2017 रोजी हृदयाची शस्त्रक्रिया करण्यात आली। तेव्हापासून ती बरी होती, परंतु अधूनमधून ती आजारी असायची। पण दुःखावर मात करत व चेहरा नेहमी हसरा ठेवत तिचा जगण्याचा संघर्ष सुरू होता। तनिष्काच्या हृदयाला छिद्र असल्याने तिची आई व आजी तिची खूप काळजी घ्यायची। आतून हृदयाचे दुःख सोसत शाळेतील मैत्रिणींना ती आपले दुःख कधी सांगायची नाही। फक्त एका मैत्रिणीला सांगितले होते, परंतु हे कोणाला सांगू नको, नाहीतर मैत्रिणी मला खेळायला घेणार नाहीत याची तिला खंत वाटायची। म्हणून दुःख विसरून मैत्रिणींसोबत खेळात सामील होऊन आनंद लुटायची। तनिष्का वर्गात खूप हुशार होती। पाचवी परीक्षेत उत्तीर्ण होत तिने 6वीच्या इयत्तेत पदार्पण केले होते। बुधवारी दिनांक 16 सकाळी आई बरोबर शाळेत जात असताना घरापासून थोड्या अंतरावर तिला अचानक अस्वस्थ वाटू लागले। त्यावेळी तिला पाणी दिले, परंतु तिला उलटी झाली। तात्काळ तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तिची प्राणज्योत मालवली। तनिष्काचे वडील भारतीय सैन्य दलात देशसेवा करतात। ते लेह लडाख येथे मेजर आहेत। बुधवारी सकाळी त्यांना तनिष्काला चक्कर आल्याचे फोनवरून सांगितले। ते विमानाने पुणे येथे येत मोटारीने गुरुवारी पहाटे घरी आले, तर एकुलत्या मुलीच्या मृत्यूच्या बातमीने त्यांचा धीरच गळला। तनिष्काचे वडील सुजित हे 4 एप्रिल रोजी मुलीला भेटून कर्तव्यावर गेले होते। रोज शाळेत जाताना ती वडिलांना व्हिडिओ कॉल करायची। अंत्यसंस्कारासाठी जाताना वडिलांनी तनिष्काला मांडीवर घेत केस कुरवाळले, त्यावेळी उपस्थितांच्या डोळ्यात अश्रू तरळले।